भाजपच्या नेत्यांनी संविधान बदलण्यासाठी 400 पारची घोषणा दिली आहे. या विरोधात संसदेत लढण्यासाठी आणि संविधानाच्या संरक्षणासाठी विशाल पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन रिपाई गवई गटाचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांनी केलं आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना रिपाई गवई गटाने पाठिंबा दिला आहे. डॉक्टर राजेंद्र गवई विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की सध्या संविधान धोक्यात आले आहे. भाजपचे खासदारच संविधान बदलण्यासाठी 400 पारची घोषणा करीत आहेत. विशालदादा पाटील यांना वसंतदादा प्रकाशबापूंचा वारसा लाभला आहे. वसंतदादा आणि रासू गवई यांचे घनिष्ठ संबंध होते. वसंतदादा मुख्यमंत्री असताना दादासाहेब गवई विधानसभेचे सभापती होते. विशालदादा उच्च शिक्षित आहेत. ते संसदेत गेले तर संविधान बदलण्याचे कारस्थान उधळवून लावतील. शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारी, महागाईच्या प्रश्नांवर ते आवाज उठवतील. सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी आणि संविधानाच्या संरक्षणासाठी विशाल पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन त्यांनी केलंय. विशालदादांना जनतेतून वाढता पाठिंबा मिळत आहे. त्यांची उद्या सांगता सभा आहे. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. गत लोकसभा निवडणुकीत मी अमरावतीतून निवडणुकीला उभा होतो तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी मला पाठिंबा दिला होता. आता बऱ्याच वर्षानंतर आम्ही एकाच व्यासपीठावर येत आहोत असंही त्यांनी सांगितलं. विशालदादा पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून उभे आहेत. विशालदादा पाटील यांना वसंतदादा पाटील यांचा वारसा लाभला. संघर्षाचा, त्यागाचा, सहकाराचा वारसा. त्यांचे आजोबा वसंतदादा पाटील आणि आमचे पिताश्री माजी राज्यपाल दादासाहेब रासू गवई या दोघांचे स्नेहाचे संबंध होते. जेव्हा वसंतदादा पाटील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा दादासाहेब गवई विधान परिषदेचे सभापती होते. या दोघांचा बंगला आजूबाजूला होता. मी MBBS करून त्वचारोग तज्ञामध्ये उच्च शिक्षण घेत होतो. आमच्या दुसऱ्या पिढीचा संबंध सुद्धा त्यामुळे जवळच आला. बंगला आजूबाजूला असल्यामुळे प्रतीक दादाचा, विशाल दादाचा. बाळासाहेब आंबेडकर उद्या विशाल दादांच्या प्रचारार्थ येत आहे. किसान चौक मिरजे येथे ही सभा होणार आहे सकाळी 10 वाजता. एका संघर्ष नायकाला तो पाठिंबा आहे. 400 पार हा नारा आहे बीजेपीचा. कशाला 400 पार? संविधान बदलण्यासाठी. तेव्हा विशाल दादा सुशिक्षित व्यक्तिमत्व, अशा प्रकारचं षडयंत्र झालं तर ते हाणून पाडतील. संविधान बचावण्याचं काम तर विशालदादा करतीलच. त्याचबरोबर सांगलीचा विकासाचा, बेरोजगाराचा प्रश्न ते सोडू शकतील. मागासवर्गाचे अन्याय दूर करू शकतील. शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा ते दूर करू शकतील. इथे MIDC मध्ये उद्योग नाही आहे, ते उद्योग आणू शकतील. त्या उद्योगांच्या मार्फत बेरोजगारी दूर करू शकतील. तेव्हा सांगलीच्या विकासासाठी आणि संविधान बदलण्याचे जे षडयंत्र आहे ते थांबवण्यासाठी विशालदादांना प्रचंड बहुमताने निवडून द्या अशा प्रकारची विनंती मी भीमसैनिकांना, आंबेडकरी अनुयायांना, फुले शाहू आंबेडकरांच्या अनुयायांना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायांना विनंती करतो. विशालदादा पाटील यांचं बोधचिन्ह लिफाफा आहे. लिफाफाच्या समोरचं बटन दाबा आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि लोकसभेत पाठवा. जय भीम. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.